लेसन आपल्याला घ्यायचं आहे आज. पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. कशा बाबतीत? सकाळी पाऊस पडतोय तरी तुम्ही हजर. भले अभ्यास कमी करा जास्त करा चालेल, पण विद्यार्थ्याच्या मध्ये एक पॉझिटिव्हिटी असते ना येण्याची, तुमच्या चेहऱ्यावर तणाव दिसतच नाही, खरंच दिसत नाही. हे पॉझिटिव्हिटी भाव आहे. दुसरी गोष्ट, काल गुरुपौर्णिमा होती राईट. तर गुरुपौर्णिमेला काल आपला क्लास होता का? होता. लक्ष झालं नाही, डिस्कस झालं नाही. तर गुरुपौर्णिमेचं बऱ्याच विद्यार्थ्यांना मी जेवढे क्लास घेतले प्रत्येकाला सांगितलं, आज तुम्हाला पण सांगतो की एकच असतं गुरुपौर्णिमा. का? गुरु आणि शिष्य दोघांचं, म्हणजे विद्यार्थी आणि गुरु. हे शिक्षक म्हणजे गुरु नसतात. प्रत्येक विद्यार्थी सांगितलं, प्रत्येक शिक्षक हा गुरु नसतो. तुमच्या लाईफचा कोणी गुरु असू शकतो. तुमचे आई वडील असू शकतात, या तुमचे इतिहासामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गौतम बुद्ध, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज, हे सगळे महानायक जे इतिहासामध्ये ते सुद्धा प्रत्येकाचे गुरु असू शकतात. स्वतः माझे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी स्वतः त्यांना फॉलो करतो पूर्णपणे. तर बघ, काल गुरुपौर्णिमा होती. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये एक काहीतरी टार्गेट सेट करा, छोटं मोठं काही असो. जगण्यासाठी पैसा लागतो, कोणी किती काही म्हणून द्या की पैसा महत्वाचा नाही, पण जगण्यासाठी पैसा लागतो आपला. मनी इज पॉवर. एक 5 रुपयाची पेन आहे, बरोबर आहे, तुमच्याकडे 4 रुपये असतील, तुम्ही त्या जर दुकानावरती गेलात तर ते दुकानदार तुम्हाला, तुम्ही अभ्यास करले म्हणून ते पेन गिफ्ट मध्ये देते का? त्या ठिकाणी तर तुम्हाला 5 रुपयेच मागतो राईट. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शिक्षणातून आर्थिक बळ मिळावं आणि तुम्ही तुमचं जे पुढचं आयुष्य आहे ते सुंदररित्या चांगल्या पद्धतीनं जगावं, एवढी माझी अपेक्षा आहे एक शिक्षक म्हणून. गुरु म्हणून अजिबात नाही, कारण मला गुरु मानावा असं अजिबात एवढं श्रेष्ठ नाही. कारण श्रेष्ठत्व कधी येते? सक्सेस झाल्यावर. माझ्या काल व्हॉट्सअपला बरेच मेसेज आले, कारण माझी एक विद्यार्थी रेल्वेमध्ये लागली. वाटल्यास तुम्ही मेसेज बघू शकता व्हॉट्सअपवरती, बऱ्याच विद्यार्थ्यांनी दाखवला. तर ती काल मुंबई NTPC म्हणजे रेल्वे खात्यामध्ये लागली. अक्षर तिला मी जवळपास एक 7वी 8वी तयार केलं होतं आणि त्या एक्झाम मध्ये ती लागल्यानंतर तिनं काल मला इतकं सुंदर ते मेसेज पाठवला की बऱ्यापैकी वाटलं की आपण टीच केलेल्या गोष्टी काहीतरी भविष्यासाठी लोकांच्या उपयोगी आल्या आणि खास करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आल्या. तुम्ही सुद्धा एवढं ठरवायचं पुढच्या 3-4 वर्षामध्ये, ओके, आज तुम्ही जेई नीट आता फाउंडेशन म्हणून तुम्ही जे करताय, इन फ्युचर मध्ये तुम्ही काही करा, भले जेई व्हा नीट व्हा, नाही झालं काही हरकत नाही, भरपूर परीक्षा येतात, पण अभ्यास त्या पद्धतीने ठेवायचा. ओके, चला टॉपिक करतो. जेव्हा मी तुम्हाला टीच करतो, तुम्हाला आठवत असेल, टीच करत असताना प्रत्येक क्लासमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी आजूबाजूच्या बोलतो राईट. माझा उद्देश काय असते, ते एक्झामला कुठे कुठे येणार आहे, भले ते तुमच्या त्या जेई नीट येणार नाही, पण भविष्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झाला नाही तर लाईफ मध्ये लक्षात घ्या, तुम्ही भारतामध्ये जेवढ्या टाईपचे एक्झाम निघतात त्या कुठल्या तरी एक्झाम मध्ये तुम्ही सक्सेस व्हा. पण क्लास 3 क्लास त्याच्यापर्यंत कोणताही पेपर डोंट मूव प्लीज. काय झालं राहुल? काय होत नाही, काय होत नाही का? ते तिथलं ब्राईटनेस कमी आहे, प्लीज डोंट डिस्टर्ब. ते कंटिन्यू सुरू झालं ना? ओके. का व्हिडिओ करतोय काय? कारण एक आपली आठवण राहते युट्यूब बरोबर. ओके, तर व्हिडिओ करायचा हा उद्देश असतो. आता तुम्ही एवढी संख्या, आज पाऊस पडतो लक्षात घ्या, मला वाटते बरेच विद्यार्थी तुम्ही सकाळी इतक्या लवकर येता, हे खरंच कोणासाठी इझी नाही. ते तुम्ही तर विनर आहात. भले अभ्यास कमी असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये, बरं का, भले भविष्यात तुम्ही शिक्षणात व्हाल न व्हाल, कोणी स्पोर्ट मध्ये व्हाल, कुठेही व्हाल, पण लाईफ मध्ये यू आर नॉट फेल. तुम्ही अनसक्सेस नाही. मी तुम्हाला काय म्हणतो, माझ्याकडे एवढं नॉलेज आहे तर मी 12 ते 14 तास शिकवतो. मी अनसक्सेस आहे का? भले गव्हर्नमेंट नोकरी नाही, पण अनसक्सेस आहे का? मग अनसक्सेस आपण नाही आहोत. ज्याच्यामध्ये मेहनत करायची ताकद आहे ते 100% सक्सेस बोलतात. आणि मला इतका आनंद वाटतो तुमच्या इथे टीच करताना की तुमच्यामध्ये जे असते ना मजा की अंदाज, हस मजाक, एन्जॉय, स्ट्रेसफुल नाहीच क्लास आपला. आणि हे सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. तर आज एक टॉपिक घेतोय केमिस्ट्रीचा. आता ऑब्विसली केमिस्ट्री, फिजिक्स, बायो फाउंडेशनला मी 3 विषय शिकवतो. तर आपल्याला बायोलॉजी तर लाईफ प्रोसेस झालेला आहे, हेरिडिटी चॅप्टर आपण कव्हर केलं बरेच अनुवंशिकतेच्या संदर्भात, आणि आज केमिस्ट्री एक चॅप्टर आहे आपल्याला
पिरियोडिक टेबल बद्दल. मी तुम्हाला जेव्हा बोलतोय की केमिस्ट्री बद्दल, केमिस्ट्री त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे आपली बॉडी सुद्धा केमिकल रिएक्शनची आहे. जेव्हा मी 11वी-12वीला स्पेशल बायोलॉजी घेतो ना नीट साठी, आणि फाउंडेशनला मी 3 विषय शिकवतो, नो डाऊट्स. तर तिथे शिकवतो तर ते विद्यार्थी सहज म्हणतात, सर केमिस्ट्री काय आहे, फिजिक्स काय आहे. लक्षात घ्या, आपली बॉडी सुद्धा केमिकलची बनलेली, राईट. आपल्याला मिनरल्स लागतात. आपल्याला एफई लागत नाही का, फेरस लागत नाही, आयरन त्याच्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन ग्रो होतो ना, एचबी. डॉक्टरकडे गेल्यावर ब्लड चेक केल्यावर तुम्हाला एचबी किती पाहिजे, साधारणतः मेल मध्ये 14 to 18% इन 100 ml ब्लड मध्ये, आणि फिमेल मध्ये साधारणतः 12 to 14%, 12 ते 14% असा लागतो. मग एचबी वाढतो कशानं, जर आपल्या जेवणामध्ये तुमच्या आयर्न असेल तर, एफई असेल तर, बरोबर आहे. इनडायरेक्टली आपण एलिमेंट सोबत जोडलेले आहोत, म्हणजे केमिस्ट्रीचा आपल्यासोबत संबंध आहे. आता त्याला पॉईंट कुठला, दुसरा पॉईंट. मग केमिस्ट्री मध्ये येतं काय, तर एलिमेंट्स नेचरमध्ये 92 एलिमेंट डिस्कवर झाले आहेत. नेचरमध्ये म्हणजे तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपले आर्टचे 3 लेअर आहेत. अप्पर लेअर क्रस्ट लेअर, मिडल लेअर मेंटल लेअर, आणि त्याच्या बिलो लेअर कोअर लेअर, राईट. आणि क्रस्ट आणि मेंटल मध्ये ना बेटा बरेचसे एलिमेंट आहेत. आता असे एलिमेंट आपल्या सायंटिस्टनी 92 डिस्कवर केले. लक्षात घ्या, 92 डिस्कवर केले, 92. आता 92 जर डिस्कवर केले असतील तर त्या 92 मध्ये सम एलिमेंट्स आर मेटल्स आणि सम आर नॉन मेटल्स, ओके, अँड सम मेटलाइट्स, बरोबर आहे. मेटलची प्रॉपर्टी काय असतं, तर मेटल मध्ये सोनॅरिटी असते, राईट. म्हणजे मेटल पडलं की आवाज करतो, साऊंड प्रोड्यूस करतो. मेटल मध्ये डक्टिलिटी असते, म्हणजे तार निघते. मेटल मध्ये डक्टिलिटी असते, तार निघतो. एका परीक्षेला प्रश्न आलता अशाच क्लास 3च्या आसपास की गोल्ड एक मेटल आहे, बरोबर. गोल्डचा सिम्बॉल EU आहे, ऍटॉमिक नंबर 79. तर त्या गोल्डचा तुम्ही 1 ग्रॅम जर गोल्ड घेतलं आणि त्याचा तार काढला तर 2 किलोमीटर तार निघते. त्याचा किती, 1 ग्रॅम गोल्डचा, इतकी त्याच्यामध्ये डक्टिलिटी प्रॉपर्टीज आहे. गोल्ड इज अ प्रेसियस मेटल, राईट. गोल्ड इज अ प्रेसियस मेटल आहे, बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्याची प्रॉपर्टी आहे डक्टिलिटी, तार निघणं. मेलॅबिलिटी, त्याचा पत्रा तयार होतो, पत्रा आपण अंगठ्या वगैरे बनवतो ना, चपट्या वगैरे, तर त्याची एक प्रॉपर्टीज आहे मेलॅबिलिटी, बरोबर आहे. मेलॅबिलिटी त्याची प्रॉपर्टी आहे कशाची, तुमच्या गोल्डची किंवा मेटलची. सोलॅरिटी आहे, साऊंड प्रोड्यूस करतं. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, बरोबर आहे, त्याची प्रॉपर्टी आहे बेटा. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, त्याच्यात विद्युत धारा वाहतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी आपल्या फॅन मध्ये, आता आपल्या फॅन मध्ये कॉपर आहे, माहिती आहे. तर कॉपर Cu, सिम्बॉल काय Cu, त्या कॉपरची जी ही आहे प्रॉपर्टीज आहे, गुड कंडक्टर, रेजिस्टन्स पॉवर कमी आहे, तर आपण कॉपर यूज करतो. बघा, आपण शक्यतो इलेक्ट्रिक वस्तूला 3 एलिमेंट यूज करतो, मेटल्स. कोणते कोणते, एक कॉपर, दुसरं कोण सांगा बरं, ऍल्युमिनियम, आणि तिसरं कुठलं सांगा बरं, सिल्वर. ऐका, रोडवरचे जे पोल असतात ना, खांब असतात रोडवरचे, ते तुम्हाला जे पांढरा तार दिसतो तो ऍल्युमिनियमचा आहे. घरामध्ये आपण बारीक बारीक वायर यूज करतो पूर्ण इस्तेमाल, तर त्या ठिकाणी ते कॉपर यूज करतो. आणि सिल्वर कुठे यूज करतो का, सिल्वर सगळ्यात चांगलं आहे बरं लाईट साठी वापरण्यासाठी, पण आपण घरगुती नाही वापरू शकत. कसं शक्य आहे, एवढा फॅन बनवायचा एक साधारणतः अर्धा किलो कॉपर लागते, मेटल लागते, तर एवढा तार तुम्ही सिल्वरचा कसा वापर, सिल्वर किती महाग आहे, परवडत नाही ना, म्हणून आपण सिल्वर वापरत नाही. पण सिल्वर कुठे वापरतो माहिती का, राईट, सॅटेलाइट मध्ये, मोठमोठ्या हायएस्ट जिथं पॉवर प्लांट आहे तिथं खूप सेन्सिटिव्ह काम आहे. इस्रो मध्ये, बरोबर आहे, DRDO मध्ये, मोठमोठ्या संस्थेमध्ये सिल्वर वापरतात. आणि आपण घरगुती वापरतो कॉपर. कॉपर का स्वस्त आहे, ऍल्युमिनियम अति स्वस्त आहे, म्हणजे रोडला वापरला जातो.
त्याची रेझिस्टिव्ह पॉवर सगळ्यात कमी सिल्वरचे. नंबर 2 ला याची येते, नंबर 3 ला ती, तीनच वापरतो. हे झालं आपल्या जीवनाचे भाग आहेत. आता अॅल्युमिनियमचा सिम्बॉल एल आहे, बरोबर आहे, एल आहे. हे सगळं तुम्हाला शिकायचं पेरियोडिक टेबल मध्ये. ओके, मी तुम्हाला एक सांगितली कन्सेप्ट की हे एलिमेंट डिस्कवर करायला सुरुवात कधी झाली नेमकी. तर तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जर बॅकग्राऊंड मध्ये गेलात कधी बॅक साईडला, तर बॅकग्राऊंड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पेरियोडिक टेबल मध्ये फॉर एक्झाम्पल डोबे रायनर एक नाव आहे, माहितीये का? डोबे रायनर सक्सेस झालं नाही, पण त्याचं एक नाव आहे डोबे रायनर. सक्सेस झाला का तो? नाही झाला. त्यांनी ट्राईड्स जे कन्सेप्ट, ट्राईड्स पुढे कन्सेप्ट आणली, तो पहिला सायंटिस्ट आहे. त्यांनी एलिमेंट डिस्कवर केले. त्या एलिमेंट मध्ये त्याने काय सांगितलं की ऍटॉमिक मासचं त्यानं जास्त वेटेज केलं. काय केलं? ऍटॉमिक मास. डोबे रायनर ट्राईड्स म्हणून तुम्हाला प्रसिद्ध आहे, तुम्ही नाव पण असलं तुमच्या बुक मध्ये कुठं रीड केला. तर डोबे रायनर त्या ट्राईड मध्ये काय सांगितलं ना की पहिले म्हणजे त्यानं 3 जे ग्रुप केलेत. एक तुम्हाला ग्रुप सांगितला मी लिथियम सांगितलं, दुसरा सोडियम आणि तिसरा पोटॅशियम. लिथियमचा सिम्बॉल एल आहे, सोडियमचा सिम्बॉल एन आहे आणि पोटॅशियमचा सिम्बॉल के. राईट. आता लिथियमचा ऍटॉमिक मास किती सांगितलं तुम्हाला मी? 6.9 आणि पोटॅशियमचा किती सांगितलं? 39.1. बरोबर आहे. त्या दोघांची तुम्ही ऍडिशन करा, त्याला 2 ने डिवाइड करा, जे काही तुमचं उत्तर येईल ते तुमचे ऑटोमॅटिक तुमच्या जे मध्ये जे बसणार एलिमेंट आहे, खास करून सोडियमचं, त्याचं ते ऍटॉमिक मास निघाल एनएच. मग आता किती वाला ती? 6.9 प्लस 39.1 46 डिवाइड बाय 2 23. 23 is the atomic mass of sodium. बघा, म्हणजे लक्षात घ्या डोबे रायनरनं पण सक्सेस झाला का तो? नाही. काही जण ट्राईड्स मांडलेत, तर त्याच्या वेळेस थोडे एलिमेंट पण डिस्कस झाले होते बेटा. नंतर पुढे हे गोष्टी वाढत गेल्यात. आता थोडं सोडियम बद्दल बोलतो. हे ट्राईड समजले का? आज फक्त प्रास्ताविक आहे, सुरुवात झाली. ओके, तर प्रास्ताविक आहे. सोडियम मध्ये तुम्हाला माहिती आहे का, सोडियम मेटल आहे, पण सोडियम मध्ये युनिक प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? मेटलची प्रॉपर्टीज असते, एकदम कॉमन प्रॉपर्टी असते. मेटल इज अ हार्ड. कसं असते? हार्डनेस, स्ट्रॉंग असते, मजबूत असते मेटल. पण सोडियम त्याला एक्सेप्शन आहे बेटा. सोडियम तुम्ही त्याला नाईफ न कट करू शकता. यू कॅन कट नाईफ न, चाकून तुम्ही त्याला कापू शकता, नरम असते ती. आणि कुठलंही मेटल रिॲक्शन मारत नाही, पण सोडियम नदी जर पाण्यात फेकला बुम, हो, सोडियमचे तुकडे जर तुम्ही पाण्यात टाकला तर स्फोट होतो, तो पाण्यासोबत रिॲक्शन करते. चित्रपटामध्ये तुम्ही नदीचा सीन बघितला असेल, एखाद्या नदीमध्ये एखादा बॉम्बस्फोट केलेला, काहीतरी जाळ केलेला, बरोबर आहे, किंवा घरी जा, पण प्रॉब्लेम असा आहे की सोडियम तुम्हाला भेटत नाही. त्याला जाण्यासाठी आपल्याला कुठे बघायला लागेल? तर प्रयोगशाळेमध्ये, लॅबमध्ये, तुमच्या स्कूलमध्ये बघा, तिथं तुम्ही शिकत आहात त्या ठिकाणी. नसेल तर मी एखादी आणेन, पण रिस्की असते ती. त्याला स्टोअर केलं जातं रॉकेलमध्ये. कशामध्ये? त्याला केरोसिन मध्ये स्टोअर करावं लागतं. त्याला वॉटर मध्ये नाही, ते वॉटर सोबत रिॲक्शन मारते. इव्हनली ऍटमॉस्फिअर मध्ये पण ओटू आहे ना राजा, ऍटमॉस्फिअर सोबत तुला ते रिॲक्शन मारते सोडियम. पण सोडियम मेटल असून त्याची युनिक प्रॉपर्टी आहे. काय? ते मऊ आहे, स्मूथ आहे. त्याला तुम्ही हाताने कापू शकता किंवा चाकून, नाईफनं कट करू शकता. ती प्रॉपर्टी एक्सेप्शनल आहे, म्हणजे अपवादात्मक आहे. कशी आहे? ऍक्च्युली अदर मेटलची प्रॉपर्टी नसते बेटा. सोडियम सिम्बॉल एनी, ऍटॉमिक नंबर 11 आणि ऍटॉमिक मास नंबर 23. आता हे झालं सोडियम बद्दल बोललो. अजून तुम्हाला माहिती आहे, आता लेसन सुरू केलं ना की एक दररोज आपण तिथे हे करू. इतका सुंदर गेम की म्हणजे तुम्हाला नंतर स्पेशल जेव्हा तुम्ही
त्याला राल 11-12 ज्या राल स्पेशली केमिस्ट्री विषय तुम्हाला कंपल्शन आहेच, त्या ठिकाणी सगळ्या विषयात तुम्हाला बेनिफिट होईल. ओके, तर इथे बस इथे येस हा कम बेटा कम इम्पॉर्टंट आहे माहिती इथं बस लास्ट हा पॉइंट. तर सोडियम, आता येणार सोडियम बद्दल आणखी एक सांगतो तुम्हाला. तुम्ही कधी फॉस्फरस ऐकलं का रे? फॉस्फरस ऐकलं? सिम्बॉल काय फॉस्फरसचा? पी, ऍटम नंबर 15, बरोबर आहे. ऐका, पण तुम्हाला माहिती आहे 3 प्रकारचे म्हणजे देर आर 3 टाइप्स ऑफ फॉस्फरस आपल्या प्रेझेंट आहेत. एक व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस. व्हाईट, रेड, ब्लॅक. आता तुम्हाला नेचर मध्ये मिळते कोणतं फॉस्फरस? तर नेचर मध्ये मिळते तुम्हाला फॉस्फरस साधारणतः व्हाईट फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस कसं असते माहिती आहे का? जरी आपण अंधार आता समजा आपला हॉल आहे, आपण लाईट बंद केलं त्याला इथं कोपऱ्यात ठेवलं तर ते चमकते, ते तुमच्या O2 सोबत रिॲक्शन करते. कशासोबत? O2 सोबत रिॲक्शन करते. समजलं का? जर आपण पूर्ण लाईट बंद केली या ठिकाणी जर O2 आपण फॉस्फरस केला व्हाईट फॉस्फरस, तर ती चमकते वातावरणामध्ये या अंधारामध्ये, त्याची प्रॉपर्टी आहे. ओके, आणि तुम्ही जर व्हाईट फॉस्फरसला घरी जायचं, टायर ठेवायचं, खालून गॅस मधून हिट त्याला जाळ लावायचा, त्याला हिट प्रोड्यूस करायचं म्हणजे हिट द्यायचं त्याला. जर तुम्ही त्याला हिट केलं, किती हिट लागते माहिती आहे का? व्हाईट फॉस्फरस तुम्ही समजा 803 केल्विन, 803 केल्विन अकॉर्डिंग टू एनसीईआरटी. हे जे आकडा सांगतो ते कारण केल्विन इज एसआय युनिट्स. तर 803 केल्विन हिट जर दिलं आपण कशाला? व्हाईट फॉस्फरसला, तर त्याचं कन्वर्ट होते बेटा रेड फॉस्फरस मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होते? म्हणजे व्हाईट फॉस्फरस वरून ते पायाजवळ कर हा व्हाईट फॉस्फरस पासून तुम्हाला रेड फॉस्फरस बनवायचं असेल ना, किंवा ज्या कंपन्या बनवतात तर त्यासाठी त्याला हिट करावं लागते, त्याला हिट द्यावं लागतं. आता राहिला प्रश्न कसा माहिती आहे का? तुम्हाला रेड फॉस्फरस कुठे भेटते? घरी माचीसची डबी मिळते, माचीस. त्या माचीसवर डबीवरती जे असतं फॉस्फरस ते कोणतं फॉस्फरस असते? यस. जेव्हा तुम्ही ते असे हे करता त्याला है ना, तर ते लगेच आग पकडते, राईट? तर ते रेड फॉस्फरस म्हणजे व्हाईट फॉस्फरस पासून बनते रेड फॉस्फरस. आणखीन एक, अजून जर तुम्ही व्हाईट फॉस्फरसला जर कमी टेम्परेचर दिलं, समजा रेड फॉस्फरस तुम्ही अजून हिट केलं, किती? तर 450 केल्विन टेम्परेचर जर हिट दिलं खालून, तर त्याचं कन्वर्ट होते ब्लॅक फॉस्फरस मध्ये. तुम्हाला जर विचारलं केमिकल फॉर्म्युला ऑफ व्हाईट फॉस्फरस, तर सांगायचं काय सांगाल? P4. काय म्हणायचं? P4 लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला फक्त एलिमेंट माहिती आहे पी, पण आता नवीन माहिती झाली की व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस, देर आर 3 टाइप्स ऑफ फॉस्फरस. हे फॉस्फरस आहेत आपल्या आजूबाजूला, जे की आता तुम्हाला चॅप्टर मध्ये सगळं डिटेल मध्ये घेणार आहे. क्लिअर? ओके, हे झालं फॉस्फरसच्या संदर्भात. हे फॉस्फरस झालं, ते तुमचं सोडियम झालं. हे असून सुद्धा तर हे युनिक प्रॉपर्टी आहे ज्या एक्सेप्शनल. आणखीन एक तुम्हाला सांगतो एलिमेंट कोणतं? मर्क्युरी. यस, मर्क्युरी. त्याचा सिम्बॉल आहे Hg आणि त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 80. आता मर्क्युरीचं काय आहे? ऍक्च्युली काय असतं माहिती का? मेटलची प्रॉपर्टी काय आहे? तर रूम टेम्परेचरला ते सॉलिड फॉर्म मध्ये मिळतं, राईट? पण मर्क्युरीचं एक्सेप्शनल अपवादात्मक आहे. मर्क्युरीचा मेल्टिंग पॉइंट आहे -39 सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉइंट आहे 357 सेल्सिअस. बाबा, आपल्या आजूबाजू सोडून द्या, जम्मू काश्मीरचं सुद्धा टेम्परेचर कदाचित हिवाळ्यामध्ये सियाचीन, कारगिल वगैरे टेम्परेचर -39 खाली जात असेल. जम्मू काश्मीर बर्फ पडतो, तिथे सुद्धा -39 जात नाही. तिथे किती? -20, -15, -25 पर्यंत जात असेल कदाचित. तेवढे जात नसेल कदाचित, कारण लोक वाचत नाही तेवढ्या याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ मर्क्युरी तुमच्या थर्मोमीटर मध्ये युज करतो, बरोबर आहे? कारण का? ते रूम टेम्परेचर मध्ये एक लिक्विड फॉर्म मध्ये राहते.
त्याच्या खाली जातच नाही, मग ते घट्ट व्हायचा प्रश्नच नाही. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय की अशा टेम्परेचरला नंतर ते सॉलिड फॉर्म बनते. उदाहरणार्थ वॉटरचा किती आहे 0, म्हणजे वॉटरला 0 केलं तुमचं ते आईस बनणार आहे की नाही. आणि बॉइलिंग पॉईंट कोणता, त्यात याचा सॉलिडचं प्लीज डोंट डिस्टर्ब, डोंट मूव्ह, बाळा पाहिजे वगैरे तू हॅलो नकोस. तर पॉईंट काय, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, त्याची हे होणार लिक्विडचं काय होणार, वेपर होणार. आणि प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट आहे, पण एक्सेप्शनल मर्क्युरीचं तुम्हाला सांगितलं कळलं का. ते 2 अजून आहेत, गॅलिलियम एक आहे, त्याचा एक 30 सेल्सिअस आहे बरं का. तर त्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू पुढे एक्सप्लेन करेन. क्लिअर. हे झालं केमिस्ट्रीच्या कंटेंट. इतके महत्वाचे आहेत. हळू पेरियोडिक टेबल जेव्हा शिकवतो ना, तर आता सगळे समजा सगळे एलिमेंट समोर येतील, आणखी तेव्हा तुम्हाला पटपट 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 ह्या डिटेल मध्ये कव्हर करणार. हा ओके. पण सर चालेल आता पॉइंट क्लिअर. तर काय याच्यामध्ये हा प्लीज लक्ष द्या. कळलं काय काय सांगितलं. मर्क्युरी एक्सेप्शनल, सोडियम एक्सेप्शनल, अजून कोणता आहे. हा सोडियम एक्सेप्शनल, हा दुसरं मर्क्युरी एक्सेप्शनल, फॉस्फरस, पुन्हा अजून कोणतं गॅलिलियम एक्सेप्शनल. म्हणजे विचार करा किती आहेत टोटल, ते किती आहेत. हा म्हणजे 92 मधले ना काही बाकी सगळे ऑलमोस्ट ते 7 प्रॉपर्टीज, पण काही मेटलला नाहीत ना बेटा, आहेत का. मग हे आता लक्षात ठेवायचं. डोबे रायनर जरी मांडलं असेल, नंतर न्यूलँड्स आला आणि नंतर असे डेव्हलप होत गेले मग मेंडेलिव्ह पर्यंत, आणि नंतर मॉडर्न पिरियडिक टेबल आला, नंतर मग ऍटॉमिक नंबरला स्थान आलं. पहिल्यांदा ऍटॉमिक मास बरं का, नंतर तुमच्या ऍटॉमिक नंबरला प्रोसेस पुढे आली. ऍटॉमिक नंबर समजते ना. ऍटॉमिक नंबर कशा लिहितात, त्याचा एक सिम्बॉल आहे ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक नंबर लिहायचा झड न आणि ऍटॉमिक मास नंबर लिहायचा ए न, त्याचे बरोबर आहेत वर आणि खाली. उद्या काय करायचं, पिरियोडिक टेबल मधले एक 20 एलिमेंट लिहून आणायचे चांगल्या पद्धतीनं. 20 चॅप्टर संपेपर्यंत मस्त होऊन जात 108 दणका. भले येणार नाहीत मान्य आहे, परंतु थोडंफार तरी. ओके बघ ठीक आहे. ओके स्टॉप.